नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलाय। ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय। मात्र विनायक पांडे यांच्या भाजप पक्ष प्रवेशावरून भाजपातच महाभारत घडत असल्याचं पाहायला मिळतंय। आमदार देवयानी फरांदे यांनी विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला असून सोशल मीडियावर पोस्ट टाकत फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। निवडणूक प्रमुख असूनही या प्रवेशाबाबत मला विश्वासात न घेतल्याचा आरोपही फरांदे यांनी केलाय। देवयानी फरांदे यांनी केलेल्या दाव्यावरून नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे असं पाहायला मिळतंय। याबाबत 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तबरेज शेख यांनी विनायक पांडे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विनायक पांडे आज भाजपात प्रवेश करणार आहे आणि ते आता दर्शन करून आता भाजपा कार्यालयाकडे रवाना झालेले आहे। भाऊ, आपण भाजपात प्रवेश करताय, काय आपण? काय नाही, खूप दिवस झाले, थकलो। थकलो पर तुम्ही शिवसेनेत निष्ठावंत होते, एवढे अनेक वर्ष शिवसेनेत केलेले आहे, तुम्हाला महापौर देखील केलेला होता शिवसेनेत। कोणी व्यथा ऐकत नाही। पूर्वी जसे हिंदू हृदय सम्राट आमच्या व्यथा ऐकायचं, तसं आता कोणी व्यथा ऐकत नाही। त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। नेमका आरोप कोणावर? आरोप कोणावर नाही माझा। आता तुम्ही भाजपात प्रवेश करताय, तुमच्या बरोबर कोण कोण प्रवेश करणार? माझ्या बरोबर शाहू खैरे आहेत, यतीन वाघ आहे आणि भोसले। कोणाशी बोलणं झालेलं होतं आपला भाजपात प्रवेश करताना? गिरीश वंशी। पण आता तुम्हाला भाजपात प्रवेश करणाऱ्या शहर अध्यक्ष आणि बाकी पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला। आता भाजपामध्ये त्यांनी कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी बाईट दिली अशी। मला काही कल्पना नाही ते, कारण स्थानिक आमदार जे मध्यचे आमदार, शहर अध्यक्ष आणि बाकीचे पदाधिकारी विरोध करताय तुमच्या प्रवेशाला। ते काही मला काही माहिती नाही, मी बघितलंही नाही, मी या गडबडीत असल्यामुळे। मग आता तुम्ही तिकडे बीजेपी कार्यालयात चालले प्रवेशाला? हो, चाललोय। एकूणच आपण बघू शकतो हे होते माजी महापौर विनायक पांडे हे आता थोड्याच वेळात भाजपात प्रवेश करत आहे। मात्र भाजपाचे जे शहर अध्यक्ष आहे आणि इतर पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या प्रवेशाला आता विरोध केलेला आहे। तबरेज शेख, 9 न्यूज, नाशिक।